धुळ्यात पेन्शनधारकांचा एल्गार. खासदार शोभा बच्छाव यांच्या निवासस्थानासमोर जोरदार घोषणा देत धरणे आंदोलन. धुळ्यात आज EPS 95 पेन्शनधारकांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी एल्गार पुकारला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धुळे जिल्हा EPS 95 पेन्शनर्स फाउंडेशनच्या वतीने खासदार शोभा बच्छाव यांच्या देवपूर येथील निवासस्थानासमोर जोरदार घोषणा देत धरणे आंदोलन करण्यात आले. दरमहा 9,000 रुपये पेन्शन आणि मोफत आरोग्य सुविधा या प्रमुख मागण्यांसाठी शेकडो निवृत्तीधारक या आंदोलनात सहभागी झाले होते. आपल्या हक्काच्या पैशांसाठी वयोवृद्ध पेन्शनधारकांना रस्त्यावर उतरावे लागल्याने प्रशासनाप्रती तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आयुष्यभर विविध क्षेत्रात घाम गाळूनही निवृत्तीनंतर हातात मिळणारी तुटपुंजी पेन्शन ही EPS 95 धारकांची मुख्य व्यथा आहे. या पेन्शन योजनेत 1995 पासून कोणतीही समाधानकारक वाढ झालेली नाही. परिणामी अनेक ज्येष्ठांना आजही 1,000 रुपयांपेक्षा कमी पेन्शनवर दिवस काढावे लागत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि भगतसिंग कोश्यारी समितीच्या शिफारशी असूनही केंद्र सरकार आणि EPFO प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. 9,000 रुपये पेन्शन, महागाई भत्ता आणि मोफत आरोग्यसेवा मिळावी या मागणीसाठी आज खासदारांच्या घराबाहेर घोषणाबाजी करण्यात आली. आज देशाचे साधारण 75 ते 80 लाखावर पेन्शनधारक अतिशय हालाकीचे जीवन जगत आहेत. ज्या उमेदीच्या काळात सुमारे 30-35 वर्ष सेवा बजावली, नंतर निसर्ग नियमाने सेवानिवृत्त झाल्यावर जगण्यासाठी कोणत्याही प्रकारचे उत्पन्न नाही. त्यात वय झाल्यावर विविध प्रकारची व्याधी, त्यात वाढलेला औषधोपचाराचा वाचता खर्च यामुळे EPS 95 योजनेचे सेवानिवृत्त मरण यातना भोगत आहे. देशातील कामगारांच्या श्रमातून, कष्टकरी कामगारांच्या घामाने भारत देश सुजलाम सुफलाम झाला. देशाला औद्योगिक प्रगतीच्या प्रगतीपथावर नेले. जगाच्या नकाशावर वैभवशाळी भारत म्हणून नावलौकिक प्राप्त झाला. त्या देशातील संघटित असंघटित कामगार म्हणून सेवा बजावल्यानंतर निवृत्तीनंतर मिळणारी तुटपुंजी पेन्शन देऊन वयोवृद्ध पेन्शनर्स हालाकीचे जीवन जगत आहे असे खेदाने नमूद करावेसे वाटते. सबब केंद्र सरकारने EPS 95 योजनामधील कामगारांच्या पेन्शनमध्ये दरमहा रुपये 9,000, महागाई भत्ता आणि आरोग्य सेवेचा लाभ मिळवा यासाठी येत्या 12 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या देशव्यापी आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला असून अर्थसंकल्पात या मागण्यांचा विचार न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा पवित्रा धुळ्यातील पेन्शनधारकांनी घेतला आहे. EPS 95च्या बाबत माननीय धुळे लोकसभेच्या खासदार शोभाताई बच्छाव यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. केंद्रीय बजेट सादर होण्यापूर्वी या आमच्या मागण्याचा पुनरुच्चार या संसदेमध्ये व्हावा हा खरा आजचा उद्देश आहे. गेल्या अनेक वर्षापासून जे देशातील 187 उद्योग आहेत, या उद्योगातील कर्मचाऱ्यांना अतिशय न्यूनतम पेन्शन म्हणजे 1,000 ते 3,000च्या आत पेन्शन मिळते. आज एक महागाई वाढलेली आहे. 1,000च्या याच्यामध्ये पती आणि पत्नी सेवानिवृत्तीचं उदरनिर्वाह कसा होईल हा मोठा प्रश्न आहे. सरकार एकीकडे जुन्याच्या घोषणा करतायत, परंतु EPS 95च्या बाबत हा जो कामगार आहे या कामगाराची वर्गणी कपात झालेली आहे आणि त्या वर्गणीच्या माध्यमातून आम्हाला हक्क प्राप्त होतो की आम्हाला पेन्शन द्या. परंतु सरकार एकीकडे वारेमाप लूट करीत आहेत आणि EPS 95च्या बाबत ज्या कामगारांनी या देशाला 35-36 वर्ष सेवा दिली, हा देश सुजलाम सुफलाम झाला, हरित क्रांती झाली आणि आज त्या कामगाराची अवस्था अतिशय वाईट आहे. आणि म्हणून 187 उद्योगातील जे कामगार आहेत आज देशामध्ये 70 ते 80 लाख कामगार आहेत. या कामगारांचा हा मोठा प्रश्न ऐरणीवर आहे. तरी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा मुद्दा माननीय खासदार शोभाताई बच्छाव यांनी तो लावून धरावा आणि या EPS 95च्या 70 ते 80 लाख कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा व्हावा ही एक मुख्य आमची मागणी आहे आणि त्या माध्यमातून आम्ही निवेदन सादर केलं. आणि